बऱ्याच जणांना असं वाटतं की सात्विक आहार म्हणजे काय, तर फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचं किंवा नॉनव्हेज खायचं नाही. तर सात्विक आहार म्हणजे ते नाही. चातुर्मासात वर्षा आणि शरद असे 2 ऋतू येतात. हं. त्या दोन्ही ऋतूमध्ये हवामानात इतका सतत बदल होत असतो, की त्यामध्ये बरेचदा आजारी पडायची भीती असते. आपल्याकडे या चातुर्मासात जे काही सणांमध्ये व्रतवैकल्य किंवा उपास सांगितलेत, ते ह्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती ही इंटॅक्ट राहावी. आपला गट ब्रेन हा जो ॲक्सिस आहे, हा उत्तम राहावा, ह्या दृष्टीने खूप विचार केला आहे. तर मुळात तुमच्या शरीराला आणि मनाला दोन्हीलाही स्थिरता मिळाली पाहिजे, असा आहार आपण या काळात घेतला पाहिजे. मनाला स्थैर्य आणि शांतता मिळावी याच्या दृष्टीने ना आपल्याकडे एक पंचमहाभूताचा एक सिद्धांत सांगितला आहे किंवा हं. त्याच्यात विचार करताना पृथ्वी महाभूताला त्याला प्राधान्य दिलं आहे की एक स्थिरता आणणारं महाभूत म्हणजे पृथ्वी पृथ्वी. महाभूत. हं. तर जमिनीच्या जवळ जे उगवतं ती कंदमुळं कदाचित म्हणूनच या काळात खात असावीत. अगदी, अगदी. सुरण आहे किंवा रताळं आहे, ही जी कंदमुळं आहेत ती या काळात बऱ्यापैकी खाल्ली जातात. आम्हाला खूप लोकांनी कमेंट्समध्ये कळवलं होतं, की तुम्ही खास विशेष उपवासाचे पदार्थ घेऊन या किंवा सात्विक पदार्थ दाखवा. म्हणूनच एक सीरीज यापुढे आम्ही अशी घेऊन येतोय, ज्याच्यात असे वेगवेगळे पदार्थ असणार आहेत, जे सात्विक आहेत. त्यातले काही पदार्थ उपासालाही चालणार आहेत. तुम्हाला हे पदार्थ कसे वाटतायत, हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातनं किंवा मेसेजच्या माध्यमातनं जरूर कळवा. आणि तुमच्याकडे पण अशा काही रेसिपीज असतील तुमच्या आज्यांनी केलेल्या, पणजांनी केलेल्या, तर त्या रेसिपीज पण आम्हाला ऐकायला आवडतील.